नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण ज्यांना संबोधले जाते ते म्हणजेच पंडिता रमाबाई सरस्वती. रमाबाई त्यांच्या काळातील एक विलक्षण स्त्री होत्या. एक शिक्षिका, विद्वान, स्त्रीवादी आणि समाजसुधारक. त्यांचे जीवन हे ब्राह्मणी संस्कृती, ख्रिश्चन आणि वसाहतवादाच्या पार्श्वभूमीवर एक स्त्रीतत्व म्हणून धार्मिक अस्मितेची वाटाघाटी कशी होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण त्यांच्या जीवनामध्ये जे चढ उतार आले, त्यांनी कोणत्या समस्यांना सामोरे गेले आणि कशा प्रकारे समाजाचा उद्धार त्यांनी केला याबाबत आजच्या या भागामध्ये आपण त्यांच्या जीवनीबद्दल पाहणार आहोत. एक हिंदू आणि एक ख्रिश्चनासाठी त्यांचे बौद्धिक अभ्यास, हिंदू समाजासाठी समाजसुधारक आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्याशी झालेल्या संघर्षमय त्यांचे जीवन आणि त्यांचे कार्य, त्यांचे विरोधाभासी, गोंधळात टाकणारे संदेश, तसेच स्वतःच्या परंपरेतील एक विद्वान या नात्याने त्यांनी हिंदू धर्मातील स्त्रियांच्या स्थितीवर जे जोरदार प्रश्न उभे केले. नंतर जेव्हा ते ख्रिश्चन झाल्या तेव्हा त्यांनी संस्थापक ख्रिश्चन धर्माचा त्यांचा पंथासह त्यांनी आवाहन केले. पंडिता रमाबाई यांना आपण रमा डोंगरे, पंडिता रमाबाई सरस्वती, रमाबाई डोंगरे, मेधावी, मेरी रमाबाई अशा अनेक स्थित्यंतरातून त्याने आपला खडतर आयुष्य जगले. पंडिता रमाबाई सरस्वती बनल्या त्या एक स्त्री शिक्षणाची दीपस्तंभ म्हणून उभ्या राहिल्या. रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे आणि अंबाबाई डोंगरे यांच्या पोटी तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील म्हणजे आताचे कर्नाटक राज्य मंगलोर जवळील मालहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगराळ वस्तीमध्ये झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. लक्ष्मीबाईस त्यांनी रमाबाईस त्यांचे वेदांचे शिक्षण दिले. रमाबाई 9 वर्षाच्या झाल्या तरी त्यांचे लग्न करू दिले नाही म्हणून ज्ञाती बांधवांनी त्यांना वाली टाकले होते. रमाबाईंच्या जन्मानंतर 6 महिन्याचं त्यांच्या आईवडिलांच्या लोकांच्या त्रासामुळे त्यांना मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले होते. या तीर्थयात्रेच्या दरम्यान 15 ते 16 वर्षाच्या कालखंडामध्ये रमाबाईंना त्यांच्या आई वडिलांपासून विशेषतः आईकडून संस्कृत व्याकरण आणि साहित्याचे शिक्षण मिळाले. 1877 साली दुष्काळात रमाबाईंचे आई वडील वारले. रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवले होतेच, पण मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड या भाषांही त्यांच्यावर प्रभुत्व होते. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुलू, हिब्रू या भाषाही अवगत होत्या. 1878 साली त्यांचे बंधू श्रीनिवास शास्त्री यांच्यासह प्रवास करीत असताना कलकत्त्याला ते आले. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा, बुद्धिमत्तेचा त्यांचा गौरव करण्यात आला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना पंडिता सरस्वती अशा नावाने बहाल करण्यात आले. त्यांना पदही देण्यात आले. त्यांचा गौरव करण्यात आला. पंडिता नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई ह्या एकमेव महिला होत्या. बंगाली स्त्रियांनीही त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण म्हणून मानपत्र दिले होते. ज्या कालामध्ये 8-9 वर्षांच्या मुलीचं वय होताच त्यांचे लग्न लावून दिले जायचे असे, त्या कालामध्ये रमाबाई ह्या 22 वर्षाच्या असेपर्यंत त्या अविवाहित होत्या. अनंतशास्त्रीने आपली मोठी मुलगी कृष्णाबाई हिचे लग्न 20 वर्षाची होईपर्यंत करायचे नाही असे ठरवले होते, परंतु त्यांनी आपल्या मातोश्रींच्या इच्छेनुसार कृष्णाबाईंचे लग्न अशा मुलांबरोबर लावून दिले की जो घरजावई होईल आणि आपल्याबरोबर विद्याभ्यास करण्यासाठी तयार असेल. मात्र त्या मुलाच्या अभ्यासात लक्ष नव्हते. एके दिवशी हा मुलगा पळून गेला आणि श्रीनिवास यांचे लग्नसुद्धा 18व्या वर्षी लावून देण्यात आले होते, परंतु त्यांची बायको त्यांच्याबरोबर नांदण्यास तयार नव्हती. अनंतशास्त्र्यांचा पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलीचा नवरा त्याच्याशी अतिशय उद्धटपणे वागत असे. पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलांमध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून झालेल्या भांडणामुळे अनंतशास्त्रीने आपल्या संपत्तीचे वाटप केले. या पार्श्वभूमीवर कृष्णाबाईंचे लग्न यशस्वीरित्या झाले नाही, परंतु लग्नानंतरच 13 वर्षांनी तिचा नवरा हजर झाला आणि कृष्णाबाईंनी आपल्याबरोबर नांदावे यासाठी त्याने हट्ट धरला. कोर्टाने ही मुलीचे नवऱ्याबरोबर जावे आणि संसार थाटावा असे आदेश दिले, परंतु कृष्णाबाई हे त्यांच्याबरोबर राहण्यास तयार नव्हत्या. 1875 मध्ये ते मरण पावल्या. अशा अनेक प्रकारच्या आपत्तीमुळे रमेचे लग्न लहान वयात होणे हे टाळले गेले होते. रमाबाईंना मुंबईहून अनेक स्थळे चालून आली होती, परंतु श्रीनिवास त्यांचे बंधू यांच्या मृत्यूनंतर त्यांनी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी प्रतिलोम पद्धतीने म्हणजेच नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यांचे बंधू श्रीनिवासांच्या म्हणजेच मृत्यूनंतर म्हणजे 8 मे 1880 नंतर लगेचच 13 जून 1880 या दिवशी त्यांचा विवाह झाला. आपल्या घरातील एकमेकांच्या मृत्यूनंतर श्रीनिवास आणि रमा यानं लगेचच आपल्या जीवनाचे निर्णय घेतले आहेत. कुणाच्या दुःखाबद्दल शोक करण्यात त्यांनी वेळ घालवला नाही.
श्रीनिवासाच्या मृत्यूनंतर 22 वर्षीय रमेने विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा विवाह हा प्रेमविवाह, प्रौढविवाह, प्रतिलोमविवाह, आंतरजातीय व आंतरप्रांतीय असा विवाह होता. रमाबाई व बिपिनबाबू हे एक विचाराने जवळ आलेले होते. आधुनिक व पुरोगामी विचाराचे सूचन रमाबाईने विवाहातून झालेले दिसून येतात. आपली मोठी बहीण कृष्णामाई हिचा विफल झालेला विवाह, श्रीनिवास हा बंधू यांचे झालेले अयशस्वी विवाह, सावत्र बहिणीचा अल्पवयात झालेला विवाह, आपल्या वडिलांचा झालेला द्वितीय विवाह, शिवाय दारिद्र्य, कर्मठ समाज आणि धर्मव्यवस्था या पार्श्वभूमीवर रमाबाईंचा प्रौढविवाह, प्रेमविवाह हा महत्त्वपूर्ण ठरतो. लग्नानंतर रमाबाईंच्या जीवन व्यवहारात फारसा फरक पडलेला दिसत नाही. बिपिन बिहारी कामात व्यस्त असत तेव्हा रमाबाई घरातल्या पुस्तक संग्रहालयातली पुस्तके वाचत असत. बंगाली भाषेतील संत लुककृत शुभवर्तमान रमाबाईंना असे सापडले होते. येथे येणाऱ्या ॲलन नामक मिशनरबरोबर रमाबाईंची चर्चाही करत असे. कलकत्त्यातील बिपिन बिहारी दास मेधावी या शूद्र जातीतील पदवीधर पुरोगामी विचाराच्या वकिलाशी मागणी घातल्यानंतर त्याच वर्षी त्यांची लग्नही झाले. आंतरजातीय विवाह करून रमाबाईंच्या चुकीचे रूढीविरुद्ध बंडच पुकारले होते. वैवाहिक जीवन फार काळ त्यांना लाभू शकले नाही, कारण थोड्याच दिवसांमध्ये म्हणजेच 4 फेब्रुवारी 1882 रोजी अल्पशा आजाराने त्यांचे पती मरण पावले होते. वडील, आई, बहीण, भाऊ, पती यांच्या मृत्यूनंतरही त्या खचल्या नाहीत. 31 मे 1882 रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिला सोबत घेऊन त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या आणि त्यांनी स्वतःला पूर्णतः समाजकार्याला वाहून घेतले. बालविवाह, पुनर्विवाह बंदी इत्यादी घातक चालीरीती, दृष्ट रूढी परंपरा यातून समाजात मुक्त करण्यासाठी उद्देशाने त्यांनी 1882 मध्ये प्रथम पुणे, नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केली. त्यामार्फत त्यांनी पुरोगामी विचाराची पेरणी सुरू केली. याच वर्षी स्त्रियांच्या संदर्भात श्री धर्मनीती नामक पुस्तक त्यांनी लिहिले. मे 1883 मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरता अधिक प्रभावी कार्य करत राहिल्या होत्या. म्हणून इंग्रजी भाषा आणि वैद्यकीय या विषयाच्या शिक्षणाकरिता त्यांनी कन्या मनोरमेसह इंग्लंडला पाठवल्या. या प्रवास खर्च त्यांनी श्री धर्मनीती या पुस्तक विक्रीतून पूर्ण केले. इंग्लंडमध्ये त्या वॉटिज गावाच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियाबाबतच्या दृष्टिकोनामुळे तसे भूतदया, प्रेमाच्या शिकवणीमुळे त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः 29 सप्टेंबर 1883 रोजी वॉन्टिच येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे लोकमान्य टिळक यांच्यासोबत बरेच सनातनवादी विचारवंतांना त्यांनी रोष ओढावून घेतला होता. त्यांना हिंदू धर्मातील मूर्तीपूजा, पुजाऱ्यांचा दांभिकपणा, देवापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे मध्यस्थ यांना ते मान्यच नव्हते. मुक्तिसदन बांधण्यासाठी ते पूर्ण होऊन त्यांचे कार्य सुरू होईपर्यंत आणि त्यानंतरही रमाबाईंचे पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबूत होत्या. म्हणूनच मुक्तिसदन अथवा मुक्ती मिशन हे रमाबाईंच्या प्रभुत्वावरील प्रगाढ श्रद्धेने प्रतीक मानले गेले. 1913 मध्ये मुक्तिसदन येथे रमाबाईंच्या कन्या मनोरमा या अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतून शिकवित असत आणि त्यावरून त्यांचे मानवतावादी कार्य समोर येते. अनंतशास्त्री डोंगरे हे म्हैसूर संस्थानातील मालहेरम येथील रहिवासी होते. वेदध्यानंद, शेती करणारे कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण मध्ये त्यांचा जन्म झाला होता. प्रचलित पद्धतीनुसार एका बालिकेशी त्यांचा विवाह झाला होता. पुढे ही मुलगी मरण पावली. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये योग्य तो प्रतिसाद आपल्याला न मिळत असल्यामुळे अनंतशास्त्री हे घराबाहेर पडले. 10 वर्षापर्यंत ते घराबाहेर राहिले. कालांतराने आपल्या गावी मंगलोरला परत जाताना ते पैठण गावी थांबले होते. तेथे माधवराव अभ्यंकर एका ब्राह्मणाशी त्यांची भेट झाली. अभ्यंकर कुटुंब काशी यात्रेला निघाले होते. अनंतशास्त्री विधुर आहेत हे समजल्यानंतर त्याने आपल्या उपवर मुलीला हात घेण्यास विनंती केली. अनंतशास्त्रींनी तेव्हा होकार दिला आणि अभ्यंकरांची अंबा नावाची मुलगी ही पुढे त्यांची बायको लक्ष्मीबाई झाली. अनंतशास्त्री हे गंगामूल गावी असताना त्यांचं कुटुंब हे विसरलं गेलं होतं. त्यांना 6 मुलं झाली. त्यापैकी 3 मुलं जगली आणि 3 मुलं ही दगावली. त्यापैकी कृष्णबाई यांचा जन्म 1849 रोजी झाला. श्रीनिवास यांचा जन्म 1850 रोजी झाला आणि रमाबाई यांचा जन्म 1858 रोजी झाला. उपासमार, आयुष्यभर उपसलेले कष्ट यामुळे झालेले शीण व्यवस्था यामुळे अनंतशास्त्र्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी अनंतशास्त्रींनी संन्यासाची दीक्षा घेतल्यामुळे धर्मशास्त्रानुसार त्यांच्या प्रेताचे दफन करणे आवश्यक होते. त्या तरुण ब्राह्मणाने इतर तरुणांना अनंतशास्त्रींचे प्रेत हे पुरण्यासाठी खड्डा खणण्यास सांगितले होते.
श्रीनिवासाने आपल्या एका धोतरामध्ये वडिलांचे प्रेत गुंडाळले आणि दफनासाठी 2 मैलापर्यंत आपल्या खांद्यावर वाहून नेले. गावोगाव दूर एका नदीकाठी त्यांनी वडिलांना पुरले. 1874 साली अनंतशास्त्री वडील यांचा झालेला मृत्यू, त्यानंतर अगदी 6 महिन्यामध्ये झालेला आई लक्ष्मीबाई यांचा मृत्यू, हे मृत्यूचं कारण दोन्ही एकच होते, ते म्हणजे भूकबळी. 16 वर्षाचे असताना रमाबाई यांनी पाहिलेलं आणि अनुभवलेलं हे भूकबळीचं पहिलं प्रत्यय. अनंतशास्त्री यांनी त्यांची मुलगी कृष्णाबाई आणि मुलगा श्रीनिवास यांचे लग्न केवळ घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या दडपणामुळे बालपणीच केले होते. परंतु आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीचे लग्न ही बालपणीच उरकले गेले. तथापि रमेशचे लग्न बालवयात करण्याचे त्यांनी टाळले होते. आपल्या दुसऱ्या पत्नीला त्यांनी संस्कृत संपादन करून दिले, तसेच रमेलाही शिक्षणाची आवड करून दिली. बालवयामध्ये सांसारिक जबाबदारीपासून दूर ठेवण्यासाठी वडील अनंतशास्त्री यांनी खूप आटोकाट प्रयत्न केले. रमाबाईंनी वेद, वेदांत, उपनिषद वाचण्यामध्ये सुरुवात केली आणि त्यांच्या मनामध्ये त्याबद्दल निरनिराळे प्रश्न उभे झाले होते. बालपणी तीर्थक्षेत्री पाहिलेले दांभिकपणा, एवढी अनुष्ठाने करून ही न झालेली देवाची भेट, धर्मग्रंथाच्या अभ्यासाने ही दूर न झालेली दारिद्र्य, वेद, उपनिषद, स्त्री शूद्राबद्दल व्यक्त झालेले विचार, यामुळे श्रीनिवास आणि रमाबाई या दोघांमध्ये हिंदू धर्मामधील विश्वास हा डळमळीत होत चालला होता. कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मास आलेल्या रमाबाई डोंगरे यांचे व्यक्तिमत्व या विचारसरणीने प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. या तत्कालीन समाज रचनेमध्ये एक महत्त्वाचे परिवर्तनवादी पाऊल त्यांनी उचलले होते. धर्मांतरानंतर पंडिता रमाबाई या नावाने त्यांच्या विद्वत्तेमुळे ओळखू लागले होते. पंडिता रमाबाईंचे ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी भारतीय तत्वापासून, हिंदू धर्मातील उच्च तत्वापासून त्यांनी फारकत घेतली नाही. त्यामुळेच त्यांनी जे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले त्याचा पाया भारतीय हा असण्याचाच राहिला होता. जे काम सावित्रीबाई फुले यांनी हिंदू धर्मामध्ये राहून पार केले, त्याच प्रतीचे कार्य पंडिता रमाबाई यांनी धर्मांतर करून सुद्धा नंतर तत्कालीन महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे पार केलेले दिसून येते. स्त्री स्वातंत्र्याचा उद्धार आणि विचार या महाराष्ट्रामध्ये रमाबाईंनी त्या काळामध्ये प्रकर्षाने प्रकट केलेला दिसून येतो, असे म्हटले चुकीचे ठरणार नाही. केवळ धर्मांतर केल्यामुळे पंडिता रमाबाई या हिंदू समाजाचे लक्ष ठरली. ख्रिस्ती धर्मस्वीकार केला असला तरी कोणत्याही ख्रिस्ती पंथातील पुरोहितशाही त्यांनी स्वीकारली नाही. त्याचमुळे कॅथलिक या पंथासह अनेक प्रोटेस्टंट पंथानेही तिला आपले मानले नाही. रमाबाईंनी ख्रिस्त आणि त्यांची शिकवण यानुसार आचरण स्वीकारले होते. ख्रिस्तापर्यंत पोहोचण्यासाठी कोणा मध्यस्थीची गरज वाटली नाही. आपले आत्मबळ आणि आध्यात्मिक शक्ती यावर त्यांनी आपल्या विरोधकांशी आणि आपल्या समर्थकांशी त्या सडेतोडपणे स्वच्छ विचारांशी आणि मत स्वातंत्र्याला, आविष्कार स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू दिला नाही. आपल्या विशुद्ध विचारांचे सोने त्यांनी शेवटपर्यंत जपले. त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व झळकावून निघते. आयुष्याच्या संध्याकाळी जरी त्या पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबूत होत्या तरी त्यांच्या सामाजिक कार्यावर त्याच्या झाकोळ उमटला नाही. त्यांनी मानवता म्हणून ओळखण्यासाठी केलेली प्रयत्नाची पराकाष्ठा, यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व हे सदैव तेजस्वी दिसून येते. पंडिता रमाबाई या चाकोरीबद्ध वाट सोडून स्वतःच्या नवा वाटा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या बनल्या. ज्या काळामध्ये महिलांना स्वतःचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्वच नव्हते, त्या काळामध्ये कुटुंबातील आणि नातलगांमधील कुणाचेही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना या एकाकी पडलेल्या महिलेने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा धाडस दाखविले. त्यांच्या स्वतःच्या धर्मांतरामुळे, बालविधवांच्या पुनर्वसन कार्यामुळे आणि नंतर ख्रिस्ती मिशनरी या नात्याने समाजातील अनाथ, असहाय्य अशा घटकांना सांभाळ करणाऱ्या प्रवृत्तीमुळे समाजात निर्माण झालेल्या अनेक वादळांना या विदुषीने खंबीरपणे तोंड दिलेले दिसून येते. रमाबाईंचा जन्म हा कर्नाटकमधील मेंगलोरजवळील गंगामूल या गावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे संस्कृत पंडित होते. चित्पावन ब्राह्मण कुलातील अनंतशास्त्रीने आपल्या पत्नीला लक्ष्मीबाईला संस्कृत शिकवले होते. रमाबाई केवळ 6 महिन्याच्या असताना अनंतशास्त्री आपल्या कुटुंबासह म्हणजे पत्नी, मुलगा आणि 2 मुलीसह तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडले. 15 वर्ष तीर्थयात्रा केल्यानंतर हे कुटुंब मद्रास इलाक्यामध्ये पोहोचले. त्यावेळी तिथे भीषण दुष्काळ पडला होता. त्यामुळे अनंतशास्त्री आणि त्यांच्या पत्नी त्यांचा जीव गेला होता. रमाबाई, त्यांचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई हे पोरके झाले होते. इथूनच रमाबाई यांचा संघर्षमय आयुष्याला सुरुवात होते. आई वडिलांच्या निधनानंतर या तरुण भावंडांनी आपल्या तीर्थयात्रा सुरू ठेवली. त्यानंतरही काही महिन्यातच रमाबाईंच्या थोरल्या बहिणी म्हणजे कृष्णाबाई यांचं निधन होतं. पित्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास शास्त्री आणि रमाबाईंचे संस्कृतचे आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे ज्ञान त्यांनी संपादन केले होते.
पुराण सांगत, संस्कृतमधील व्याख्याने देत हे बहीण भाऊ पुढे फिरत राहिले. 1878 साली कलकत्त्यामध्ये ते पोचले. या शहरात त्यांना ज्ञानाची त्यांची कदर करणारे लोक त्यांना भेटले. ब्राह्मो समाजाच्या आणि कोलकात्यातील विद्यापीठाच्या पंडितांनी या तेजस्वी तरुणीचा आदर आणि वागणूक दिली. पुण्यामध्ये आल्यानंतर रमाबाई यांचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याशी त्यांचा संबंध जवळचा येतो. त्यांच्या विरुद्ध पुण्यामध्ये प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरही रमाबाई यांना भावनिक आधार दिला जातो. याशिवाय पुण्यामध्ये त्यांच्या सभा आयोजित करण्यात येतात. रमाबाई रानडे यांनी आणि प्रसिद्ध मराठी कादंबरीकार हरिनारायण आपटे यांनी त्याचा पुढाकार घेतलेला दिसून येतो. याच काळामध्ये ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू हंटर या शिक्षण तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची नेमणूक केली. हंटर कमिशनसमोर पंडिता रमाबाईंनी दिलेली हिंदुस्थानातील महिलांच्या शिक्षणाबद्दलची साक्ष खूप गाजली. हिंदुस्थानातील प्रचलित सामाजिक व्यवस्थेविरुद्ध देशामध्ये महिला डॉक्टरांची गरज आहे, त्यामुळे स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी असे त्यांनी सुचविले. हंटर कमिशनच्या सदस्यांनी रमाबाईंची उलट तपासणीही घेतली. त्यांना त्यावेळी इंग्रजी फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीत साक्ष दिली. त्यांच्या साक्षीने सर हंटर फारच प्रभावित झाले होते. त्यांनी रमाबाईंच्या साक्षीने इंग्रजी रूपांतर करून त्यांच्या साक्षीचे रूपांतर छापील केले आणि इतकेच नव्हे, ते इंग्लंडला परतल्यानंतर तेथे त्यांच्या कार्यासंबंधी व्याख्यानेही दिली. तत्कालीन समाजातील बालविधवा, निराधार स्त्रिया, स्त्रियांना घुसमटवण्यास लागणाऱ्या अनेक विषम चालीरीती, शिक्षणाचा अभाव, बालकांची उपेक्षा, एकूणच बहुजन समाजाची दुर्दशा याकडे पंडिता रमाबाई केवळ समाज हितकारिणी म्हणून पाहिले नाही, तर मातृत्वाच्या वात्सल्य भावनेने या साऱ्यांना जन्म पंडिता रमाबाई यांच्या सुधारणावादी भूमिकेमुळे आलेले दिसून येते. बायबलसारख्या ख्रिस्ती धर्मग्रंथ एकटीच्या बलावर मराठीत भाषांतर करायला घेतले होते. त्यातही भारतीय धर्माच्या संकल्पना नाकारून पूर्णत्वास नेणे ही तिची ताकद आजमावताना पुरुषप्रधान संस्कृतीची दमछाक झालेली दिसून येते. अन्य कुणा पुरुषाला आपलं मनापेक्षा त्या ख्रिस्तीलाच आपलं मानतात. या बाबतीत रमाबाईंची तुलना संत मीराबाईंशीही होऊ शकते. धर्मग्रंथाचा पगडा असलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेला दिलेल्या आव्हानामुळे हिंदू ख्रिस्ती धर्माविरुद्ध पुरुषी अहंकार दुखावला गेला हे दिसून येतो. म्हणूनच या सर्वांविरोधात रमाबाई यांच्या विरोधामध्ये हे रण माजले होते. रमाबाईंनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केल्यामुळे वैदिक धर्माचे अभिमानी असलेले लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचाही रमाबाई यांच्यावर रोष होता. आपल्या समाजासाठी एक सभ्य विद्वान स्त्रीने आपल्या धर्माचा अवलंब करीत जीवन जगणे पसंत केले असते तर खूप मोठे कार्य होऊ शकले असते, असा विश्वास लोकमान्य टिळकांना वाटत होता. तथापि या धर्मातील दांभिकतेचा अनुभव गाठीस असल्यामुळे रमाबाईंनी तो धर्म सोडला, हाही तितकाच खरा आहे. कवी नारायण वामन टिळक यांच्याबरोबरही पंडिता रमाबाई यांचा वाद झाला होता. तो ख्रिस्तीला आणि ख्रिस्ती विचारांचा भारतीय रंग चढवण्याबाबतच. भारतीय भाषा संस्कृतीचा पुरस्कार करीत असणाऱ्या पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्मविचारांचा भारतीय धर्मसंकल्पनेचा लेप लावण्याचा नकार दिला. भारतीय संकल्पनेतून ख्रिस्त विचार आणि विकसित करण्यासाठी काही गैर नाही, अशी नारायण वामन टिळकांनी भूमिका होती. रमाबाईंनी आरती, ओवी, अभंग हे रचना प्रकार स्वीकारले, पण संकल्पना मात्र स्वीकारल्या नाहीत. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, पुजाऱ्यांचा दांभिकपणा, देवापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे मध्यस्थी यापेक्षा देवाशी थेट संवाद साधणं ख्रिस्ती धर्मात शक्य आहे असे त्यांना वाटते. वयाच्या 22व्या वर्षापर्यंत आई वडील, बहीण, भाऊ यांच्या आधारावर रमाबाई जगल्या. त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या निर्णयासाठी दुसऱ्यावर कोणीही विसंबित राहू नये असे त्यांना वाटे. बालपणापासून भोगलेल्या प्रतिकूल परिस्थितीचे त्यांना खंबीर मनाची, समतोल विचारशक्ती आणि विवेकाची देणगी मिळाली. याचमुळे ख्रिस्तांशी थेट संवाद साधणे त्यांना अधिक पसंत पडले होते. आनंदीबाई जोशी यांच्या 6 मार्च 1886 रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून फेब्रुवारी 1886 मध्ये ते अमेरिकेस गेल्या. हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त होणारी बालोद्यान शिक्षण पद्धती त्यांनी शिकून घेतली आणि त्यासंबंधी मराठी पुस्तकेही लिहिली. अमेरिकेतील आपल्या वास्तवात हिंदू बालविधवांसाठी प्रस्तांचा उहापोह करणारे द हाय कास्ट हिंदू वुमन म्हणजे 1887 ते 1888 मध्ये हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले होते. स्त्रियांच्या शोषणाच्या मुलाशी असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची कठोर चिकित्सा करण्यासाठी रमाबाईंनी त्यांच्या या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला दिसून येतो. एवढेच नव्हे तर त्या काळातील संपूर्ण देशातील आणि त्यातही महाराष्ट्रातील भौतिक, विचारिक तसेच सांस्कृतिक व्यवहार ज्या पुरुष प्रधानांच्या पायावर उभे होते, त्या पुरुष प्रधानांचे सखोल विश्लेषण, चिकित्सा आपल्या रमाबाईंच्या या ग्रंथातूनच दिसून येते. त्यांच्या विचाराचे अमेरिकन प्रभावित झाले होते.
1889 मध्ये युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. हिंदुस्थानातील बालविधवांच्या कार्यास मदत करण्यासाठी अमेरिकाने बॉस्टन येथे रमाबाई असोसिएशन व इतरही काही संस्था निर्माण केल्या. मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे त्यांनी मराठीत भाषांतरही केले. रमाबाई अमेरिकेहून परत आल्यानंतर म्हणजेच 11 मार्च 1889 मध्ये मुंबईला विधवांकरिता शारदा सदन नावाची संस्था स्थापन त्यांनी केली. त्याने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाकरता स्त्री प्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला. केश वपन पद्धत विरुद्ध त्यांनी प्रचार केला. समंती वयाच्या चळवळीस पाठिंबाही दिला. 1890 मध्ये शारदा सदन पुण्यामध्ये आणण्यात आले. शारदा सदनमध्ये प्रत्येक मुलींना धर्मांचे स्वातंत्र्य दिले गेले होते. तरीही गैरसमज झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र केडगाव म्हणजे जिल्हा पुणे येथे हलवण्यात आले. 24 सप्टेंबर 1898 रोजी केडगावला मुक्ती सदन यांचे उद्घाटन करण्यात आले. 1897 मध्ये मध्य प्रदेशात म्हणजे 1900 मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्याने आश्रय दिलाही आणि 300हून अधिक उच्चवर्णीय स्त्रियाही होत्या त्यात. त्यापूर्वी 1898 साली रमाबाईंनी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये पुन्हा अमेरिकेत जाऊन आलेल्याच होत्या. त्यांच्या या सांगण्यावरून रमाबाई असोसिएशन बंद करण्यात येऊ लागले होते. अमेरिकन रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यात आली होती आणि शारदा सदन ही संस्था ख्रिस्ती संस्था म्हणून काम करत होती असे जाहीर करण्यात आले होते. अमेरिकेहून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचे क्षेत्रही विस्तार वाढवलाच होता. कृपा सदनाला जोडून एक रुग्णालय बांधण्यात आले होते. त्यांनी स्थापन केलेल्या प्रीती सदन, शारदा सदन, शांती सदन या सदनामधून निरनिराळ्या गटांचे लोक राहत असे. आपल्या श्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून रमाबाईंनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून दिले होते. त्यांनी आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इत्यादी कामे शिकवली होती. मुक्ती सदनातील धान्य, भाजीपाला, फळावळ याचे मुलींना सहाय्याने उत्पन्न काढण्यात येईल. दुर्बळ आणि आजारी लोकांकरिता सहाय्यक घरकुलाची व्यवस्थाही त्यांनी केली. 1919 मध्ये रमाबाईंना त्यांच्या या समाजकार्याबद्दल कैसर-ए-हिंद हे सुवर्ण पदक देण्यात आले होते. रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणे कालाच्या पुढचा विचार करणारे होते. अत्यंत बुद्धिमान असलेल्या या महिलेचे अंतःकरण अत्यंत उदार आणि दीनदुबळ्या स्त्रियांकरता सतत तळमळणारे होते. वैयक्तिक दुःखाची, अडचणीची पर्वा कधीच त्यांनी केली नाही. त्यांनी जरी दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले असले, ख्रिस्ती धर्म स्वीकारला असला तरी कोणतीही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही. त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या, मात्र त्यांनी हिंदू समाज आणि संस्कृती कधीही सोडली नाही. त्या आपल्या शेवटच्या कालापर्यंत शाकाहारी राहिल्या. त्यांनी सतत खादी वापरली आणि आश्रमवासियांना ते वापरायलाही लावले. स्त्रियांच्या उद्धाराकरता त्यांनी आजन्म अथकपणे केलेले प्रयत्न त्यांच्या समर्पित जीवनाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. ज्या व्यक्तीने आपल्या सेवेचे भारताची प्रतिष्ठा वाढवली त्यामध्ये रमाबाईंचे स्थान हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा त्यांनी बार्शी येथे हिंदू देवळात जाऊन पुराण सांगितल्याबद्दल 25 जुलै 1889च्या ज्ञानोदय या ख्रिस्ती नियतकालिकेनेही रमाबाईवर टीकेची झोड उठवली होती. त्यांना उत्तर देताना रमाबाई म्हणतात की माझे व्याख्यान आणि पुराण हे दोन्ही साधारणपणे सामाजिक नीती कशी असावी या विषयावर बोलते. मुंबईतील एखाद्या देवळामध्ये चातुर्मासाबद्दल पुराण किंवा मुसलमानांनी मशिदीत कुराण सांगण्यासारखं मी तयार आहे, मात्र हिंदूंनी आपली देवले आणि मुसलमानांनी आपली मशिदी याची दारे उघडली पाहिजेत. सर्व धर्मामध्ये स्त्रियांना असलेले गौण स्थान, धर्मग्रंथातील ज्ञान देण्याबाबत स्त्रियांवर असलेले सामाजिक धार्मिक दडपण, त्याचबरोबर एखादी स्त्री व्यासपीठावर आपली मते मांडते, विचार ठासून सांगते, याबद्दल पुरुषी अहंकाराला बसणारा धक्का याचा स्पष्ट उच्चार रमाबाई येथे करतात. ही मानसिकता बदलण्यासाठी, जाती धर्माचा अडसर दूर करण्यासाठी तसेच लिंगभेदाचे वर्चस्व नाही करण्यासाठी रमाबाईंचा अत्यंत प्रयत्न दिलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांचे उच्चवर्णीयांचे प्रश्न हे वेगवेगळे होते. उच्चवर्णीयांना बालविधवा, परिव्यक्ता यांच्यासाठी तसेच व्यक्तिमत्व उभारण्यासाठी लागणारे अनौपचारिक शिक्षण ही काळाची गरज होती. 1889 मध्ये रमाबाईंनी मुंबईत सुरू केलेले शारदा सदन म्हणजे विधवांसाठी अनौपचारिक शिक्षण देणारी शाळा होती. 1898 मध्ये त्यांनी सुरू केलेले मुक्ती सदन उच्चवर्णीय तसेच उपेक्षित आणि तळागाळातील स्त्रियांसाठी एका भारतीय बाईने सुरू केलेले भारतातील पहिली अनौपचारिक शिक्षण देणारी व आश्रय देणारी संस्था होती. पंडिता रमाबाईंचे शिक्षण हे त्यांच्या स्वतःच्याच घरात अनौपचारिक पद्धतीने झालेले होते. शिवाय परदेशातील अनौपचारिक शिक्षण संस्था त्यांनी डोळसपणे पाहिल्या होत्या. अनौपचारिक शिक्षणावरील विश्वासापोटी त्यांनी आपली संस्था
कोणत्याही सरकारी आणि धार्मिक संस्थांच्या अनौपचारिकतेमध्ये गुंतवणूक ठेवली नाही. फक्त त्यांचे आर्थिक व्यवहार परदेशी संस्थांशी निगडीत राहिलेले होते. स्त्रियांचे मानसिक आणि बौद्धिक विकास हे रमाबाईंनी आपले जीवनपणे त्यांनी ध्येय मानले होते. बालविवाह, बालविधवा, परित्यक्ता, विधवांचे केशवपन असं स्त्रियांचे गंभीर स्वरूपाचे सामाजिक प्रश्न होते. धर्मग्रंथाच्या विलक्षण पगडा असलेले कर्मठ ब्राह्मण वर्गामध्ये अशा प्रश्नांमुळे बळजबरीपणे निर्माण झालेली ही व्यवस्था होती. त्यातून समाज बाहेर काढणे, त्यासाठी जनजागृती करणे, त्याला कृतीची जोड देणे हे रमाबाईंना महत्त्वाचे वाटले होते. म्हणूनच रमाबाईंनी आपली लेखणी आणि वाणी सदैव कार्यरत ठेवली होती. शारदा सदन आणि मुक्ती सदन या रूपाने आपली कृती जिवंत ठेवली. स्त्री पुरुष समानतेचा, समान हक्क, अधिकाराचा, विशेष म्हणजे माणूस यापणाचा पुरस्कार त्यांनी आपल्या व्याख्यानातून सतत दिलेला दिसतो. आपल्या व्याख्यानाच्या यामुळेच पुरुषाने आपल्याबरोबर आपली बायको, मुलगी, सून, भावजय अशापैकी खुद्द घरची स्त्री असल्याशिवाय त्यांना रांगेत बसता येणार नाही असा दंडक रमाबाईंना घातला होता. तत्कालीन नव्याने लिहून आलेल्या स्त्रियांपैकी एक नावाजलेली लेखिका काशीबाई कानिटकर या आपल्या सासऱ्यांबरोबर अशा एका सभेला गेल्या. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांनी पाहण्याचा योग त्या निमित्ताने आला होता. स्त्री ही कोणाची मालकी वस्तू नाही, ती एक व्यक्ती आहे. तिला सुद्धा मन आहे, तिला सुद्धा संवेदनशीलताही जाणवतात. रमाबाई आपल्या व्याख्यानातून समाजातील सतत हे विचार बिंबवित राहिल्या होत्या. रमाबाईंचे कलकत्त्यामध्ये वास्तव्य असताना देशभक्त आनंद मोहन बोस यांनी स्त्रियांसाठी खास सभा आयोजित केली होती. केवळ स्त्रियांसाठी आयोजित केलेली ही पहिली सभा समजली जाते. 1878 साली झालेली ही सभा पंडिता रमाबाई सरस्वती हा किताब मिळाल्यानंतर रमाबाईंची काही व्याख्याने ही कलकत्त्यामध्ये प्रसिद्ध झाली. त्या संस्कृतमध्ये म्हणाल्या होत्या आणि त्याचे बंगाली भाषामध्ये भाषांतरही करण्यात आले होते. रमाबाईंनी स्त्री शिक्षणविषयक आपले ध्येय पूर्णत्वास नेले होते. पुराण, इतिहास, साहित्य अशा विविध भाषांतील विचार वर्तमान कालामध्ये वाचण्याची विशिष्ट दृष्टी यामुळे रमाबाई आपल्या समकालीन सुधारक आणि विरोधकांच्या घडामोडीतही बसत होत्या. त्यांच्या विचारांना पुरोगामी विचाराचे अधिष्ठान असल्याने कलकत्ता शहरामध्ये व्यासपीठ मिळाले होते. येथूनच रमाबाईंचा हा प्रवास सुरू झाला होता. हा प्रवास ब्रिटिश सरकारला खडसवण्यापर्यंत चालू होता. प्लेगच्या काळातही रमाबाईंना सरकारची कानउघडणी केली होती. 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेग आला होता. त्या काळामध्ये रमाबाईंनी तळेगावाहून केडगावला चालल्या होत्या. त्यांच्याबरोबर 2 मुलीही होत्या. एक मुलगी दुष्काळातून आलेली होती. तिला खरूज झालेले होते. तिला ताप येत होता. तेव्हा तपास पथकातून डॉक्टरांनी तिला प्लेग हॉस्पिटलमध्ये न्यायास सांगितले होते. त्याचबरोबर याच काळामध्ये मॅजिस्ट्रेटने रमाबाईंना पुण्यातील शारदा सदनमधून साऱ्या मुलींना हलवायला सांगितले होते. तेथूनच स्थलांतर करायला सांगितले असल्यामुळे याच कारण दुष्काळातून आलेल्या मुलींची तेथे गर्दी झाली होती. त्यामुळे रमाबाईंनी आपल्या मुलीसकट रातोरात केडगावला स्थलांतर केले होते. रमाबाई ज्या प्लेगच्या हॉस्पिटलमध्ये मुलींबरोबर होत्या तिकडच्या व्यवस्थापकाचा कारभार त्यांना हा स्वच्छ वाटत नव्हता. हॉस्पिटल बाहेरून स्वच्छ वाटत होते, परंतु आत सारा उलटपालट आणि गोंधळ हा दिसून येत होता. हॉस्पिटलचे काही पहारेकरी काही मुलींना ठेवून घेत होते. मुलींचा गैरफायदा घेतला जातोय, त्यांचा गैरवापर होतोय असे रमाबाईंना दिसून आले. रमाबाई लिहितात की हे दुःख ह्यांनी हे संकट माझ्यावर आणले ते पुण्यातील सरकारी अधिकाऱ्यांमुळेच. कितीतरी चांगल्या मुलींना प्लेग ह्या हॉस्पिटलच्या सेग्रेगेशन कॅम्पच्या निमित्ताने आपापल्या सगळ्या सोऱ्यांपासून दुरावल्या गेल्या होत्या. सेग्रेगेशन कॅम्पमध्ये नेटिवांची म्हणजे भारतीयांची नीट व्यवस्था होत नाही. मोऱ्या नाहीत, पायखाने घाणेरडे आहेत, स्त्रियांना विसावा घेण्यासाठी खोल्या नाहीत याविषयी रमाबाईंचा आवाज ते उठवितात. एकदा प्लेग हॉस्पिटलमध्ये त्यांना प्लेगग्रस्त मुलींसाठी जावे लागले होते. तेव्हा तेथे त्यांना उघड्या जमिनीवर झोपावे लागले होते. तेथे रोगांची ही नीट काळजी घेतली जात नाही असे त्यांना दिसून आले. त्यावेळी रमाबाईंचे डोळे आले आणि अशा स्थितीत सुद्धा ते गार्डियन या वृत्तपत्रामध्ये पत्र लिहिल्या होत्या. मातांनो, आपल्या जीवाचे मूल देऊन आपल्या कन्यांचे रक्षण करा असा मोलाचा संदेश त्यांनी त्यातून दिला होता. 1 सप्टेंबर 1897च्या गार्डियन या एका पत्रामध्ये रमाबाईंनी भारतीय स्त्रियांच्या शालीनतेचे वर्णन करून स्त्री डॉक्टर नसतील तर सरकारी डॉक्टरांनी त्या स्त्रियांची वैद्यकीय तपासणी करताना त्यांचा योग्य तो आदर ठेवून वागणूक द्यावी असं त्यांनी सांगितलं होतं. भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी असावी म्हणून रमाबाईंनी मांडलेले विचार ही माननीय आहेत. आमच्या देशामध्ये असलेल्या सर्व भाषा नाहीशा करून त्यांच्या जागी इंग्रजी स्थापन करणे हे हिंदुस्थानाला समुद्रात बुडवून त्या ठिकाणी ब्रिटिश पेठे आणून ठेवण्यासारखे आहे. आमचे विद्वान, बुद्धिमान, विचारी लोक स्वदेशाची स्वजातीची उन्नती करू पाहतात, तर आपल्या देशामध्ये सगळ्यांचाच समजण्यासाठी एक भाषा व ती स्वदेशी असावी.
भाषाच असणे हे आवश्यक आहे. ही गोष्ट त्यांच्या ध्यानात कशी येत नाही हे त्यांना पटत नाही. हिंदी भाषामध्ये हिंदुस्थानातील बहुतेक सर्व लोकांना समजते. हिंदी भाषा शिकण्यासाठी फारसे श्रम लागत नाहीत. इंग्रजीप्रमाणे हिंदीत पृथ्वीवरील सगळ्या भाषांचा समावेश होऊ शकतो अशी त्यांची विश्वास होता आणि ते शिकण्यासाठी काहीही अडचण नाही. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की आपल्या देशाची भाषेला, राष्ट्रभाषेला हिंदीला भाषेचा दर्जा दिला पाहिजे आणि हिंदी ही महत्त्वपूर्ण भाषा देशवासियांसाठी महत्त्वपूर्ण आहे हे त्याने अधोरेखित केले होते. केडगावमधील व पुण्यातील सदनामधील रमाबाईचे प्रशासन कौशल्य हे अचंबित करणारे आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहार, खरेदी विक्री, विमा पॉलिसी, जमिनी आणि त्यावरील बांधकामाची व्यवस्था रमाबाई ह्या एकट्या पाहत असत. 100 एकर जमिनीत 13 विहिरी खणून त्यातील पाण्यावर सभोवतालच्या वैराण परिसर त्याने हिरवगार केलं होतं. जमिनीतून निघणाऱ्या दगडाचा वापर इमारती बांधकामासाठी त्यांनी केलं. मुक्ती सदनाच्या आणि आश्रम परिसरातील शाळा, हॉस्पिटल, पतित स्त्रिया, वृद्ध, अपंग, अनाथ, अंध स्त्रियांसाठी कृपा सदन, प्रीती सदन, बातमी सदन अशी अनेक सदने आणि छापखाना उभी केले होते. एका बाजूला हे व्यवस्थापन तर दुसऱ्या बाजूला लेखन, बायबल हे भाषांतर, घराबाहेर आणि शहराबाहेर व्याख्याने अशी विविध कामे रमाबाई ह्या एकाच वेळी करत होत्या. ज्याप्रमाणे समुद्र पर्यटन करणारी पहिली भारतीय महिला म्हणून आनंदीबाई जोशींचा उल्लेख केला जातो. आनंदीबाई जोशी डॉक्टर होण्यासाठी त्यांनी समुद्रमार्गे अमेरिकेला गेल्या होत्या, तर पंडिता रमाबाई हे समुद्रमार्गे इंग्लंडला गेल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला जाणारी पहिली भारतीय महिला म्हणून पंडिता रमाबाई यांचं नाव घेतलं जातं. पंडिता रमाबाईंनी शेवटपर्यंत आपले विचार आणि आपले व्यक्ती स्वातंत्र्य हे जपले होते. कोणाच्याही प्रभावाखाली न येता ख्रिस्ती धर्माचा विचारपूर्वक अभ्यास करून त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला दिसून येतो. तसेच प्लेगच्या दिवसामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल त्यांनी टीका केली आणि तेव्हाचे गव्हर्नर यांना निरुत्तर करण्यासाठी त्यांनी मागे पुढेही पाहिले नाही. आपल्या मातृभूमीची सेवा करणे हे त्यांनी आद्य कर्तव्य मानले होते. म्हणूनच इंग्लंडमध्ये धर्मांतर केल्यानंतरही आणि अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन सुद्धा त्या परदेशात स्थायिक होण्याचा त्यांनी निर्णय कधीही घेतला नाही आणि त्यांच्या मनामध्ये कधी आलाही नाही. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी होती, म्हणून केडगावसारख्या आडमार्गावर असलेल्या गावी भारतातील उपेक्षित स्त्रियांना त्यांनी आश्रय दिला होता. आपली 5 वर्षाची मुलगी मनोरमा हिला मठवासिनीबरोबर इंग्लंडला पाठवून रमाबाई अमेरिकेतील आणि आपल्या सामाजिक कार्यात, शिक्षणात ते घडून गेल्या होत्या. भारतातही मठवासिनीयांच्या वसतिगृहामध्ये मनोरमेला ठेवून आपल्या कार्यासाठी त्या बाहेर पडत असत. वैधव्यानंतर प्रथमच त्या जेव्हा मुंबई आणि पुण्यात गेल्या तेव्हाही त्यांनी मनोरमेला ख्रिस्ती धर्माकडे, साध्वींकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आपल्या लहानशा पाळणाघरामध्ये आणि वडीलधाऱ्यांकडे ठेवून बाहेर पडण्याचा प्रारंभ 19व्या शतकामध्ये उत्तरार्धात अशा पद्धतीने केलेला दिसून येतो. वाणी, लेखणी आणि कृती याचा सुयोग संवाद साधून प्रबोधन करणारी कर्तृत्व संपन्न विदुषी म्हणून एक महिला सुधारकाकडे रमाबाई यांचं नाव अग्रणी आहे. आपल्या लेखणी आणि वाणीच्या बलावर अमेरिकेमध्ये पंडिता रमाबाई असोसिएशन स्थापन करण्यात त्यांनी परकीयांना प्रवृत्त केले. 10 वर्षापर्यंत आर्थिक पाठबळ मिळवून मुंबई आणि पुण्यासह स्त्री शिक्षण विषयक संस्था स्थापन करणारी कृतिशील महिला म्हणून रमाबाईंचा उल्लेख केला जातो. हंटर कमिशन पुढे त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे तर व्हिक्टोरिया राणीने भारतात स्त्री वैद्य नेमण्याचा आणि स्त्रियांसाठी वेगळे दवाखाने घालण्याचा आदेश सुद्धा दिलेला दिसून येतो. अंध व्यक्तीसाठी बातमी सदन नावाचे स्वतंत्र घर रमाबाई यांनी बांधले होते. रमाबाईंची मुलगी मनोरमा ही स्वतः ब्रेल लिपी शिकलेली होती. अंधांना लेखन, वाचनाची आणि विविध कला अवगत करण्याची संधी रमाबाईंनी मुक्ती सदनमध्ये दिली होती. किंडरगार्टन ही शिक्षण पद्धती आपल्याकडील बालकांसाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्यावरूनच पंडिता रमाबाई यांनी अमेरिकेत असताना त्यांचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि ही पद्धती प्रथमतः भारतात अंमलात आणण्याचा प्रयत्नही केला. काही क्रमिक पुस्तकांमध्ये भाषांतरही त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे अनौपचारिक शिक्षण देणारी शाळा म्हणून शारदा सदन ही बालविधवांसाठी चालवलेली शाळा अमेरिकेतील शिक्षण पद्धतीचा परिपाक होता. विविध भाषा आत्मसात केलेल्या असल्या तरी हिंदी ही राष्ट्रभाषा असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. खादीचे कपडे वापरण्यावरही त्यांचा भर होता. पवित्र बायबल हे भाषांतर करताना भारतीय संकल्पना नाकारणाऱ्या रमाबाईला आपला पोशाख, आहार, भाषा या बाबतीत मात्र पूर्णतः भारतीय राहिल्या. धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान पाहून रमाबाईंचे अंतःकरण हे व्यथित झाले होते. यातून मार्ग काढण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये घोळू लागला होता. स्त्रीचे महत्त्व पटवून देणारी समाज प्रबोधन अशी व्याख्याने देण्यास त्यांनी सुरुवात केली. रमाबाई यांच्या लग्नानंतर 19 महिन्यांमध्येच म्हणजे बिपिन बाबूंचा कॉलराने बळी गेला. 4 फेब्रुवारी 1882 रोजी ते मरण पावले होते. तेव्हा रमाबाईंच्या पत्रामध्ये 10 महिन्याची मुलगी मनोरमा होती.
रमाबाईंना त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या समाजाने त्यांच्या जाती बहिष्कृत ठरवले होते. त्यामुळे बिपिन बाबूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शवदहनासाठी कोणीही पुढे आले नाही. आपल्या आयुष्यातील अत्यंत प्रिय अशा वडील, आई, बहीण, भाऊ, पती यांच्या अंत्यविधीचे दारुण सोहळे रमाबाईंनी पाहिले होते. 1880 साली कलकत्त्यातील सिनेट हॉलमध्ये कर्तृत्व गाजवल्यानंतर मुंबईतील एका वर्तमानपत्रामध्ये रमाबाईंविषयी बातमी झळकली होती. हल्ली कलकत्त्यामध्ये रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे आणि तिने कलकत्त्यातील विद्वान मंडळींमध्ये चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत बोलते, जगाच्या जागी काव्य करते. अशा विद्वान कवयित्रीबद्दल महाराष्ट्रामध्ये अधिकच कुतूहल निर्माण झाले होते. लिंगभेदावर आधारलेले समाजव्यवस्थेवर पंडिता रमाबाई यांनी घणाघाती प्रहार केला. हिंदू धर्मग्रंथ, वेद, वेदांत, उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराणे यातून प्राप्त केलेले ज्ञान रमाबाईंनी उपयोगी ठरले. त्या बलावर त्या समाज प्रबोधन करण्यास सुरुवात केली. कोणाही पुरुषाची साथ नसताना रमाबाई यांनी मोठे कर्तृत्व केले. त्या आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या अनुभवाच्या बलावर या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य समाजाची टीका सहन करत स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेचे कार्य करीत होते. न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे पुरोगामी विचार प्रस्तुत करण्याचे कार्य त्यांनी पुढे नेले होते. हे ध्यानात घेतलेच होते म्हणून एकट्या विधवा स्त्रीने रमाबाईंनी स्वतंत्रपणे स्त्री शिक्षणाच्या हाती घेतलेले कार्य ठळकपणे नजरेत भरते. अनौपचारिक शिक्षण प्राप्त केलेले एक तरुणी समाज शिक्षणाची भूमिका बजावते हे महत्त्वपूर्ण त्या काळात दिसून येतात. 1 मे 1882 रोजी पुण्यामध्ये आर्य महिला समाज स्थापन त्यांनी केले. स्त्रियांचा उद्धार हे या समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते. धर्म, परंपरा या जोखडातून बालक विधवांना मुक्त करण्याचा तो प्रयत्न होता. त्यात शिक्षण आणि स्वावलंबनाचं प्राधान्य त्यांनी दिलं होतं. इंग्लंडला जाऊन वैद्यकीय शास्त्र शिकावे असे रमाबाईंना वाटत होते. हफोर्ड यांनी रमाबाईंना इंग्लंडला जाण्यास प्रोत्साहन दिले. प्रवास खर्च निभवणे भाग होते. रमाबाईंनी स्वकर्तृत्वाने आता लेखनाही सुरुवात केली होती. स्त्री धर्मनीती नामक ग्रंथ लिहिला आणि त्याची सुरुवात केली. हे पुस्तक लिहिण्यामागे इंग्लंडला जाण्याचा प्रवास खर्च भरून काढणे हा एकमेव ध्येय धोरण होतं. या तत्कालीन कारण त्यांनी सांगितलं. तरीही पुस्तकाच्या प्रस्तावनेत रमाबाईंनी स्वच्छेने आपली भूमिका मांडली होती की या देशातील स्त्रिया अगदी असहाय्य आणि ज्ञानशून्य आहेत. त्यामुळे त्यास आपले हित कसे करून घ्यावे हेही त्यांना समजत नाही. याचकरिता ज्ञानी लोकांनी त्यांचे हित काय केल्याने होईल हे त्यास सांगून त्यांच्याकडून त्याचप्रमाणे आचरण करणे पाहिजे. स्त्रियांना नीती ज्ञानशास्त्रविषयक सारं सांगणारा संस्कृत मराठी ग्रंथ त्यांच्या वाचण्यास आला पाहिजे आणि ते येत नसल्यामुळेच ही उणिवा रमाबाई यांना भरून काढायची होती. स्त्री जीवनाच्या विविध बाजू रमाबाईंनी स्त्री धर्मनीती या विचारात घेतलेल्या होत्या. आत्मविश्वास, स्वावलंबन, नीटनेटकेपणा यावर त्यांचा भर होता. आत्मविश्वास या व्यक्ती जीवनाचा पाया आहे असे ते म्हणत. ज्याने कोणी चोरी करू शकत नाही ते संकटकालीत आपले रक्षण करते असे विद्या नामक धन मिळवण्यास झटले पाहिजे. संयम आणि मर्यादा या गुणांना असलेले महत्त्व त्या प्रतिपादन करतात. बालविवाहातील अनिष्टेवर त्या प्रकाश टाकतात. गृहकार्य, दक्षता, काटेकोरपणा, शिस्तबद्धता, बालकांचे पालन, शिक्षण, पोषण, सर्वसामान्य जीवन उपयोगी असे व्यावहारिक मार्गदर्शन अनेक विषयात ते प्रावीण्य मिळवतात आणि त्या प्रत्येक गोष्टीला ते उघडपणे प्रकट करतात. धर्मनीतिशास्त्र हे संस्कृत प्रत्युत्तर पुस्तक असल्याने त्याच्यावर टीका करण्यात येते. ती नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्रांनी केली. स्त्री धर्मनीती या पुस्तकाच्या बऱ्याच प्रती सरकारने विकत घेतल्या. स्त्री शिक्षणासंबंधी स्त्रियांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सद्गुणांचे वर्णन त्यात असल्याकारणाने त्याआधी हंटर कमिशन पुढे दिलेली साक्ष, त्याचबरोबर इंग्लंडच्या राणीने घेतलेली दखल याची खात्री पटल्याने कालाची गरज ओळखून सरकारने या पुस्तकाच्या प्रती विकत घेतल्या. त्यातून पैसा पुरेसा जमा झाला आणि रमाबाई इंग्लंडला जाण्यास तयार झाला आणि त्यांचा निर्णयही पक्का झाला. एक स्वतंत्र विचाराची विधायक कार्यासाठी बुरसटलेल्या विचारांचा लोकांची पर्वा न करता त्याचबरोबर कवयित्री, प्रवास वर्णन करणारी लेखिका अशी तिच्या व्यक्तिमत्वाची अनेक अंगे प्रवास वर्णनातून दिसून येतात. तत्कालीन परिस्थितीवर वर्णन ललितरम्य भाषेतून लिहिलेले मराठी साहित्यातील हे पहिलं प्रवास वर्णन म्हणावं लागेल. इंग्लंड अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात आल्या. लगेचच त्यांनी शारदा सदनची स्थापना केली. काशीबाई कानिटकर हे त्यांना अध्यक्षतेखाली सदनाचा शुभारंभ त्यांनी केला. खरे तर इंग्लंडला जाताना ख्रिस्ती होणार नाही असे म्हणणाऱ्या पंडिता रमाबाई ख्रिस्ती होऊन आल्या. त्यामुळे शारदा सदन ही ख्रिस्ती संस्था असेल असा विचार करून काशीबाईंनी समारंभाला जाणे नाकारले होते. परंतु या संस्थेमध्ये येणाऱ्या स्त्रियांना ज्ञान दिले जाईलच आणि त्याचबरोबर आपापल्या इच्छेनुसार धर्मचरण आचरण करता येईल असे हमी पंडिता रमाबाई यांनी दिल्यामुळे काशीबाई ह्या शारदा सदन हे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्या होत्या. शारदा गद्रे ही शारदा सदनमधील पहिली विद्यार्थिनी.
पहिली बालविधवा विद्यार्थिनी म्हटलं जाईल. तिच्यावरून रमाबाईंनी शारदा सदन हे नाव सदनाला दिले होते. तिच्याबरोबरच गोंदूताई नामक बालविधवा होती. हीच पुढे महर्षी धोंडो कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे झाली. एक सेवाभावी स्त्री म्हणून प्रसिद्धीस आल्या होत्या. शारदा सदनमध्ये रमाबाईंनी बालविधवांसाठी एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा मिळवली होतीच. रमाबाईंना स्वतःच्या अनौपचारिक शिक्षण मिळालेच होते. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आवश्यक असे शिक्षण त्यांना तेथे मुलींना त्यांनी दिले. रमाबाईंचे स्वच्छ चारित्र्य, व्यवहार यामुळे मुलींनाही ख्रिस्ती धर्माविषयी कधी वावगे वाटले नाही. असा धर्म स्वीकारल्यामुळेच तर रमाबाईंना नवी जीवनदृष्टी मिळाली होती. केडगावातील मुक्ती मिशनमधील सर्व कार्य म्हणजे फार मोठे सामाजिक केवळ नव्हे तर राष्ट्रीय कार्य सुद्धा मानले जाते. परंतु या कार्याला आता आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूपाची ही जोड मिळाली होती. ख्रिस्ती धर्माचे महत्त्व त्यांना पटलेलेच होते व तो धर्म लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांना वाटत होती. आता भारतीय ख्रिस्ती समाज बरोबरच परदेशातील ख्रिस्ती संस्थांशी थेट संबंध जोडल्याने कोणी पाठिंबा काढून घेण्याची भीतीही त्यांना आता राहिली नव्हती. मनोरमा ही रमाबाईंची एकुलती एक मुलगी. मनोरमा 8 महिन्याची असताना तिचे वडील म्हणजे बिपिन बिहारी मेधावी हे मरण पावले होते. मनोरमाचा प्रवास ती 1 वर्षाची असताना सुरू झाला. कलकत्ता ते मुंबई असा हा प्रवास झाला. नंतर लगेचच समुद्रमार्गे इंग्लंड, अमेरिका असा प्रवास झाला. मग तारुण्य वयात स्वतःला केलेल्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असा प्रवास. भारतात अनेक ठिकाणी तिचा प्रवास सुरूच होता. कौटुंबिक जीवन नसलेले आणि सामूहिक जीवन असलेले वॉन्टेज कॉन्व्हेंटमध्ये मनोरमाचे बालपण गेले. रमाबाईंनी सामाजिक, आध्यात्मिक, वाङ्मयीन कार्य करायला मोकळीच मिळाली म्हणून सिस्टर जिराल्डीसने मनोरमेला आपल्याकडे ठेवून घेतले होते. 1886 मध्ये पंडिता रमाबाई यांनी अमेरिकेला गेल्या तेव्हा आपल्याबरोबर त्यांनी मनोरमेलाही नेले होते. परंतु तेथेच राहून सामाजिक शैक्षणिक कार्य शिक्षण घ्यावे असं ठरवल्यानंतर त्यांनी मनोरमेला इंग्लंडला पाठविले. सिस्टर जिराल्डीनेच्या रूपामध्ये त्यांना मनोरमेला एक चांगलीच आजी मिळाली होती. रमाबाईंनी वयाच्या 25व्या वर्षी धर्मांतर केले होते. तेव्हा मनोरमा 2.5 वर्षाची होती. त्यामुळे मनोरमेचा मानसिक, आध्यात्मिक आणि ख्रिस्ती धर्माविषयक प्रवास रमाबाईंपेक्षा आधी म्हणजे मनोरमेचा बालपणी सुरू झालेला होता. मनोरमा बालपणापासून ख्रिस्ती समाजातील आणि विशेषतः मठवासिनी बरोबरच राहिल्या होत्या. रमाबाईंनी ख्रिस्ती धर्माबरोबरच वाढ करून हा या समाजातील वावरण्यासाठी खूप मोठा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक प्रवास करावा लागेल असं मत होतं. मनोरमा जरी अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात राहत असली तरी तिची फार मोठी मानसिक ओढाताण झालेली दिसून येते. एका बाजूला अतिशय प्रिय अशी आपली आई, दुसऱ्या बाजूला पूर्णपणे आध्यात्मिक असलेले मठवासियांचे जीवन असलेले स्त्रिया, वडील मरण पावलेले, आई आपल्या कार्यात गुंतलेली असलेली सोबत नाही, असे अनाथाचे जीवन तिने आपल्या बालपणापासूनच कंटाळले होते. मनोरमेला एक ध्येयवादी आई लाभली होती. त्यामुळे ती आईच्या प्रेमळ सहवासात बालपणापासूनच मुकली होती आणि रमाबाई ही आपल्या लहानशा मुलीचे कोडकौतुक करण्यापासून क्षणास मुकली होती. कौटुंबिक भावबांधवांना तिलांजली देण्यासाठी रमाबाईंनी पूर्वतयारी झाली होती. त्यांची शिकवण त्यांच्या मुलीला अतिशय लहानपणापासूनच मिळत होती. मनोरमाबाईचे बालपण इंग्लंड, मग शिक्षणासाठी अमेरिका, पुन्हा डेक्कन कॉलेज यातही शिक्षण, त्यातच मुक्ती सदनचे काम, नंतर आपल्या आईच्या कामासाठी माहिती देण्यासाठी व फंड गोळा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा तिच्या प्रवासाचा उल्लेख होताना दिसतो. मनोरमेला आपल्या आईव्यतिरिक्त अधिक कोणीही प्रिय नव्हते. त्यामुळे तिनेही सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले होते. गुलबर्गा येथे मुसलमानांच्या वस्तीमध्ये तिने मुलींची शाळा सुरू केली. मुक्ती सदनमध्ये तिने अंध मुलांच्या शिक्षणासाठी ब्रेल लिपीतूनच शिकवित असे. परदेशातून तिने प्रभावी व्याख्याने देऊन भारतातील कार्यांसाठी फंड गोळा करून आपल्या आईला मदत केलेली होती. देश परदेशामध्ये प्रवास करून ही मनोरमेच्या विचारभावांची मूल भारतात घट्ट रुतलेली होती. तिला स्वतःला भारतातील लोकांची सेवा करायची होती. रमाबाईंनी ही जगभरात प्रवास केल्यानंतर महाराष्ट्र हीच आपली कर्मभूमी हे ठरवलं होतं. मनोरमेने स्वतःला प्रभूच्या हातामध्ये सोपून दिले होते. प्रार्थनेच्या बलावर आणि परमेश्वरावर विसंबून तिने आपली कार्य केली. तर ही अलौकिकता तिच्या शरीरावर तिने घेतलेला कष्टांचा, मानसिक ताणाचा विपरीत परिणाम होत गेला. श्वासोच्छवासाचा तिला त्रास होत गेला होता. तिला हृदयविकाराचेही दुखणे होते. तिला मिरज येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तिथे तिचा मृत्यू झाला. 24 जुलै 1921 रोजी वयाच्या 40व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. आपल्या शेवटच्या अंशाचा मनोरमेचा मृत्यू रमाबाईंना यातना देणारे ठरले. मनोरमेचा मृत्यू हा रमाबाईंच्या त्यांच्या नजरेसमोर झालेला आप्तजनांच्या मृत्यूपैकी एक शेवटचा मृत्यू होता. जे देवाने दिले ते देवाने नेले असे म्हणून त्याने प्रार्थनेमध्ये मग्न झाल्या होत्या. आपल्या स्वतःच्या मृत्यू देखील रमाबाईंना आधीच कळून आल्यासारखेच होते. बायबल भाषांतराचे काम पूर्ण झाल्यावरच आपल्याला मृत्यू यावा अशी त्यांची इच्छा होती आणि तसंच झाले. ज्या रात्री बायबल भाषांतराचे प्रूफ तयार करण्यासाठी काम पूर्ण त्यांनी केले त्याच रात्री आणि मध्यरात्री त्यांचे प्राणज्योत मावळली.
पंडिता रमाबाई यांना बायबल भाषांतरांच्या कामी रात्रंदिवस त्यांनी राबल्या होत्या आणि त्यांची प्रभूकडे प्रार्थना होती की बायबल भाषांतराचे काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला मृत्यू येऊ नये आणि नेमके तसेच घडले. भाषांतराचे काम संपल्यानंतर रमाबाई फक्त 10 दिवसच जगल्या. या 10 दिवसात त्यांनी बायबल भाषांतराची प्रूफ तयार करण्यासाठी काम केले. रमाबाईंना हाडी ताप येत होता. त्यात मनोरमेचा हृदयविकाराने झालेला मृत्यू, स्वतःची वृद्धपकाळाकडे चाललेली वाटचाल, बालपणापासून सोसलेले कष्ट, केडगावामधील मुक्तीतील 2,000 माणसांचा संसार सांभाळत ते जबाबदारी अत्यंत कठोरतेने पार करीत होत्या. त्यातच भाषांतराचा प्रचंड व्याप याचा ताणतणावामुळे त्या थकलेल्या होत्या. आध्यात्मिक बलावर सर्व गोष्टी या निभावित असतानाच तरी मानवाची देहाची जीवनाची मर्यादा ओलांडणे हे अशक्य असते. रमाबाईंची शवपेटिका मुक्तीमधील मुलींनीच आपल्या खांद्यावर वाहून दफनभूमीमध्ये आणली. मुलींची इच्छा होती की कुणा पुरुषाने शवपेटिकाला वाहून घेऊ नये. अशा प्रकारे 5 एप्रिल 1922 रोजी अशा झंझावाती व्यक्तिमत्वाचं निधन होतं. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण द हाय कास्ट हिंदू वुमन नावाच्या पुस्तकामध्ये रमाबाईंनी बालविवाह, बालविधवांची दुर्दशा, ब्रिटिश भारतातील स्त्रियांवर अत्याचार यासारख्या आपल्या आयुष्यामध्ये घेतलेले ध्येय धोरणं हे पार करीत लोकांना न्याय देणं हा त्यांचा मुख्य ध्येय होते. अशा प्रकारे पंडिता रमाबाई सरस्वती यांच्या जीवनकार्याबद्दल आपण त्यांचा आज आढावा घेतला. आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.